विद्यार्थी मित्रो, आज आपण 12वी मॅथमॅटिक्स मधला 6वा चॅप्टर सुरू करणार आहोत की ज्याचं नाव आहे लाईन अँड प्लेन. चॅप्टर 10 मार्काला आहे. ॲक्च्युली हे लाईन वेगळा आणि प्लेन वेगळा असं जुन्या सिलेबसमध्ये होतं, पण गेल्या 2 वर्षापासून जो सिलेबस चेंज झाला आहे त्यामध्ये लाईन अँड प्लेन असं एकत्र चॅप्टर केला आणि तो 10 मार्कसाठी आहे. आणि यापूर्वीचा व्हेक्टर 12 मार्काला आणि दोन्ही चॅप्टर असे क्लोजली रिलेटेड आहेत आणि त्यामुळे हे 22 मार्क मध्ये सहजपणे अगदी सिंपल चॅप्टर दोन्ही पण आहेत आणि 22 मार्क तुम्हाला सहजपणे यामध्ये मिळून जातील. काय लाईन आणि प्लेनमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण इक्वेशन ऑफ लाईनचा स्टडी करतोय. विद्यार्थी मित्रो, तुम्हाला माहिती आहे की ह्याच्या अगोदर सुद्धा आपण लाईन विषयी अभ्यास केलाय. 11वी स्ट्रेट लाईनचा अभ्यास केलाय. 12वी मध्ये 4था चॅप्टर आपला होता पेअर ऑफ लाईन्स, त्याचाही अभ्यास केलाय. आता अजून 6वा लाईन आलाय. पण पूर्वीचे जे लाईन्स विषयी जो आपण कन्सेप्ट क्लिअर केले ना, ते प्लेन कोऑर्डिनेट सिस्टमशी रिलेटेड होते, म्हणजे 2 डायमेन्शनल सिस्टम XY कोऑर्डिनेट सिस्टममध्ये होते. आता आपण व्हेक्टरपासून 3 डायमेन्शनल सिस्टम शिकतोय. त्यामुळे ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला लाईन आणि प्लेन हे 3 डायमेन्शनल जॉमेट्रीमध्ये म्हणजे 3 ॲक्सिस असतात. ह्यामध्ये एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि झेड ॲक्सिस, आणि त्याचं जे पॉईंट असतात, ह्या ज्या लाईन्स असतात ह्या स्पेसमध्ये असतात. आणि त्या लाईन आणि प्लेनचा आपल्याला मेन इक्वेशनचा स्टडी करायचा आणि त्याच्यासोबत मग स्क्यू लाईन म्हणजे काय, डिस्टन्स फॉर्म्युले असतील, अँगल असेल, तर याचे काही कन्सेप्टचं डिस्कशन आपण ह्या चॅप्टरमध्ये करणार आहोत. ओके, तर इक्वेशन ऑफ लाईन ह्यामध्ये आज आपण वेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म असे 2 वेगळ्या फॉर्ममध्ये इक्वेशन असतं, हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. तर याआधी आउटलाईन, सिलेबस आउटलाईनमध्ये आपल्याला काय काय शिकायचं लाईन विषयी पहा, की जे 6.1 इथं दिलेलं आहे, वेक्टर इक्वेशन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तर यामध्ये इथं पहा दिसते तुम्हाला वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन, 2 प्रकारचे इक्वेशनचा स्टडी करायचा आहे. म्हणजे त्या लाईन विषयी काय तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले, काय गिव्हन दिलेले, काय डाटा दिलेला आहे, त्याच्यावरून ठरतं की आपण कोणता फॉर्म वापरायचा. तर पहिलं जे दिले इथे ते वेक्टर अँड कार्टेशियन फॉर्ममध्ये पासिंग थ्रू अ पॉइंट अँड पॅरलल टू अ वेक्टर, म्हणजे एका पॉईंटमधून ती लाईन जाते आणि दुसऱ्या एका वेक्टरला पॅरलल लाईन असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय, मग ते वेक्टर इक्वेशन काय आणि कार्टेशियन इक्वेशन काय. आणि दुसरा टाईप आहे लाईन्स इक्वेशनमध्ये पासिंग थ्रू 2 पॉईंट्स, जेव्हा एखादी लाईन 2 पॉईंटमधून जाते तेव्हा त्या लाईनचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं याचाही स्टडी आपण या ठिकाणी करणार आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन आहे स्क्यू लाईन्स. तर चालू वर्षापुरतं स्क्यू लाईन्स ही जी आर्टिकल आहे ना, हे लाईन चॅप्टरमधलं डिलीट केलेलं आहे, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आपण फक्त डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ लाईन आणि वेक्टर इक्वेशन अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन याचा स्टडी करायचा आहे. आता याच्यासोबतच आपल्याला त्या ठिकाणी प्लेनचं पण इथं दिलेलंच आहे. तुम्हाला प्लेनमध्ये काय काय आपल्याला शिकायचं आहे. तर इथं बघा, इक्वेशन ऑफ प्लेनमध्ये पुन्हा 30 प्रकाराला जो लाईनमध्ये आहे की त्या प्लेन विषयी आपल्याला काय काय माहिती दिलेली आहे त्याच्यावरती बरंच डिपेंड करतं. आणि मग त्यामुळे करस्पॉन्डिंग फॉर्म वापरायचे. इथं 5 प्रकारचे फॉर्म्स आहेत. अँगल बिटवीन प्लेन्स आहे आणि कोप्लॅनॅरिटी, डिस्टन्स ऑफ अ पॉईंट फ्रॉम अ प्लेन, यामध्ये बऱ्यापैकी सिलेबस आपल्याला डिलीट केलेला आहे, पण तो प्लेनमध्ये आपण पाहूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आज आपल्याला लाईन विषयी जो पहिला फॉर्म आहे त्यामध्ये पहिल्या टाईपचं जे इक्वेशन आहे ते आज आपण पाहणार आहे, की पासिंग थ्रू अ पॉईंट अँड पॅरलल टू अ वेक्टर. ओके, तर वेक्टर अँड कार्टेशियन इक्वेशन ऑफ अ लाईन हे कशाला म्हणायचं आधी हे पाहूया. लाईन इन अ स्पेस, स्पेस म्हणजे आपल्या 3 डायमेन्शनल सिस्टीममध्ये जो त्या ठिकाणी रिलेटेड जो त्या ठिकाणी स्पेस किंवा आपण त्याला थोडक्यामध्ये मराठीत म्हणतो की ती लाईन हवेमध्ये आहे किंवा पॉईंट हवेमध्ये आहे. तर लाईन इन स्पेस इज अ लोकस. पॉईंट ऑन लाईन हॅव पोझिशन व्हेक्टर्स. आता लाईनवरती जे पॉईंट्स असतात त्याला पोझिशन व्हेक्टर्स असतात, कारण पोझिशन व्हेक्टर म्हणजेच PV कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे की ओरिजिन पासून जी डायरेक्टेड लाईन आपण काढलेली असते, जो व्हेक्टर डिफाईन केला जातो त्याला काय म्हटलं जातं, पोझिशन व्हेक्टर्स असं म्हटलं जातं. आणि पोझिशन व्हेक्टर ऑफ अ पॉईंट डिटरमाइन्स द पोझिशन ऑफ द पॉईंट इन स्पेस. इन दिस टॉपिक पोझिशन व्हेक्टर ऑफ अ व्हेरिएबल पॉईंट ऑन लाईन विल बी डिनोटेड बाय R बार. ओके, तर पोझिशन व्हेक्टर व्हेरिएबल पॉईंट जो असतो आपण इन जनरल त्या लोकसवरचा जो डिफाईन केला असतो त्याला त्याचा पोझिशन व्हेक्टर हा R बारने डिनोट करायचा. म्हणजे शक्यतो आपण P हा जो लोकसच्या मेथडनुसार P हा जो जनरल पॉईंट आपण कन्सिडर केला जातो त्याला R बार असं त्याचा पोझिशन व्हेक्टर आपण डिफाईन करायचा. आणि या R बारच्या स्वरूपामध्ये जे इक्वेशन्स आपण डिफाईन केले जातात त्याला वेक्टर इक्वेशन असं म्हटलं जातं. पहा, आता आपण पहिला आर्टिकल पाहणार आहोत, इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ गिव्हन पॉईंट अँड पॅरलल टू गिव्हन वेक्टर. म्हणजे एका पॉईंटमधून ती लाईन जाते आणि दुसऱ्या एका
व्हेक्टरला पॅरलल असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय, याचा आपल्याला सुरुवातीचा पहिला थिअरम आहे आणि त्या थिअरमचे इक्वेशन काय असतं ते इथं दिलेलं आहे, त्याचं प्रूफ आपण बघणार आहोत. काय सांगितले पहा, द व्हेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू ए बार अँड पॅरलल टू गिव्हन व्हेक्टर बी बार. म्हणजे ए की ज्याचा पोझिशन व्हेक्टर ए बार म्हणजे ब्रॅकेटमध्ये दिलं, याचा अर्थ काय, तर ए ह्या पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर ए बार आहे आणि तो जो लाईन आहे ती पॅरलल टू अनदर व्हेक्टर दॅट इज बी बार. असं जर असेल तर त्या लाईनचे व्हेक्टर इक्वेशन काय असतं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. तर या पद्धतीने आपल्याला ते प्रूफ करायचे. प्रूफ अगदी सिंपल आहे, त्यासाठी आपण डायग्राम इथं दिसते ते काढायचे आणि त्याच्यानुसार आपल्याला डिफाईन करता येतं. पहा, ही लाईन एल ही लाईन आहे, पहा त्याला एक पॅरलल व्हेक्टर इथं डायग्राममध्ये दाखवलेला आहे, बी बार हा पॅरलल व्हेक्टर आहे आणि ए हा पॉईंट त्या लाईनवरती दिलेला आहे आणि ह्या लाईनचं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. पहा, इथं लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे आणि लाईनवरती एक पॉईंट ए दिला आहे. ए ह्या पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर तुम्हाला डायग्राममध्ये दिसतोय, तो ए बार दिलेला आहे आणि पॅरलल व्हेक्टर जो आहे तो बी बार दिला असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लाईनचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. सोल्युशनमध्ये आपण लिहिलं प्रूफमध्ये, लेट एल बी द लाईन विच पासेस थ्रू ए बार अँड पॅरलल टू व्हेक्टर बी बार. ओके, आता पी आर बार बी अ व्हेरिएबल पॉईंट ऑन द लाईन एल. म्हणजे पी की ज्याचा पोझिशन व्हेक्टर हा काय आहे, आर बार आहे, बी अ व्हेरिएबल पॉईंट ऑन लाईन एल, तो एक व्हेरिएबल पॉईंट आहे. म्हणजे जनरल पॉईंट एक कोणता तरी आपण कन्सिडर करायचा असतो, कारण लोकच इक्वेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, असं जर असेल तर आपल्याला त्या लाईनवरून दिसते की एपी बार इज पॅरलल टू बी बार. पहा, एपी बार हा जो व्हेक्टर आहे आणि बी बार हा त्याचा पॅरलल व्हेक्टर आहे. हे दोन व्हेक्टर्स किंवा ही एपी बार ही जो व्हेक्टर आहे तो बी बारला पॅरलल आहे आणि दोन व्हेक्टर जर पॅरलल असतील तर आपल्याला माहिती आहे की ते स्केलरच्या स्वरूपात डिफाईन होतात. अँड देअरफॉर वी कॅन राईट हिअर एपी बार इज इक्वल टू लॅम्बडा इंटू बी बार, हिअर लॅम्बडा इज अ स्केलर. आता एपी बार म्हणजेच काय बघा, एपी बार म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय ओ ए बार प्लस एपी बार इज इक्वल टू ओपी बार. म्हणजे ट्रायंगल लॉ ने ऍडिशन जर केली तर एपी बारची किंमत काय येणार, ओपी बार मायनस ओ ए बार. त्यानुसार आपण एपी बारची किंमत ठेवली बाय ट्रायंगल लॉ. अँड देअरफॉर पुट द करस्पॉन्डिंग इट्स पोझिशन व्हेक्टर. ओपी बार मीन्स इट्स पोझिशन व्हेक्टर इज आर बार, ओ ए बार मीन्स इट्स पोझिशन व्हेक्टर इज ए बार इज इक्वल टू लॅम्बडा इंटू बी बार. मायनस ए बार आपण राईट साईडला घेतलं, प्लस ए बार होईल, विच इज द रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. विच इज द रिक्वायर्ड व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. तर या पद्धतीने आपल्याला लाईनचं व्हेक्टर इक्वेशन प्रूफ करता येईल. थेरम सोपा आहे, 2 मार्कसाठी. डायग्राम बघा, व्यवस्थितपणे समजून घ्या आणि काहीच अडचण यामध्ये आपल्याला येणार नाही. ओके, ठीक आहे. आता दुसरा थेरम पहा, या ठिकाणी कार्टेशियन फॉर्मच्या स्वरूपामध्ये तो थेरम विचारलेला असतो. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू. आता त्या पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले असतात. व्हेक्टर इक्वेशन आणि कार्टेशियन इक्वेशन म्हणजे काय, तर व्हेक्टर इक्वेशन हे आर बारच्या स्वरूपामध्ये डिफाईन केलं जातं आणि कार्टेशियन इक्वेशन हे एक्स वाय झेडच्या स्वरूपामध्ये डिफाईन केलं जातं, पॉईंटच्या स्वरूपामध्ये डिफाईन केलं जातं. पहा, थेरम आहे, द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए x1 y1 z1 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी आर and there is equation x minus x1 is equal to y minus y1 upon b is equal to z minus z1 upon c. ओके, तर यामध्ये आपल्याला इक्वेशन्स असतात. हे आपण लाईनचे इक्वेशन म्हणतो पण ऍक्च्युली हे इक्वेशन्स म्हणून आपण त्या ठिकाणी, कारण 2 ठिकाणी ते इक्वल साईन असताना अशा टाईपचं इक्वेशन म्हणजेच लाईनचं कार्टेशियन इक्वेशन आहे असं म्हटलं जातं. कारण हे एक्स वाय झेडच्या स्वरूपामध्ये आणि x1 y1 z1च्या पॉईंटच्या स्वरूपामध्ये डिफाईन केले. इथं कुठेही व्हेक्टर फॉर्म नाही, आर बार नाही, ए बार नाही, बी बार नाही. जे इक्वेशन आर बारच्या स्वरूपामध्ये असतं त्याला व्हेक्टर इक्वेशन, आणि जे म्हणजे आपण लाईनमध्ये पण सुरुवातीलाच मी हे का सांगतो तर हे कायम आपल्या लाईनमध्ये आणि प्लेनमध्ये पण व्हेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन, व्हेक्टर इक्वेशन कार्टेशियन इक्वेशन अशा पद्धतीने आपल्याला त्याचा स्टडी करायचा आहे. आणि त्यामुळं सुरुवातीलाच तुम्हाला माहित पाहिजे की व्हेक्टर इक्वेशन म्हणजे हे आर बारच्या स्वरूपात असतं आणि कार्टेशियन इक्वेशन हे पॉईंटच्या स्वरूपामध्ये डिफाईन केलं जातं, थोडक्यात एक्स वाय झेडच्या स्वरूपामध्ये. पहा, प्रूफ सुद्धा अगदी सिंपल आहे ह्याचं. सेम त्याच पद्धतीनं, लेट एल बी द लाईन विच पासेस थ्रू ए x1 y1 z1 अँड हॅव्हिंग डायरेक्शन रेशोज ए बी सी. ओके, आता पहा, लेट पी एक्स वाय झेड बी अ व्हेरिएबल पॉईंट ऑन एल अदर दॅन ए, की ज्याचा पोझिशन व्हेक्टर आर बार असतो, पण आपल्याला पोझिशन व्हेक्टरशी काय संबंध नाही घ्यायचा आपण, कारण कार्टेशियन फॉर्म आपल्याला मिळवायचा आहे. असं असेल तर डायरेक्शन रेशोज ऑफ एल म्हणजे ए आणि पी असे 2 पॉईंट जर त्या लाईनवरती असतील तर डायरेक्शन रेशोज तुम्हाला माहिती आहे की त्या कॉर्डिनेटची वजाबाकी करायची, म्हणजे x मायनस x1
वाय मायनस वाय वन, झेड मायनस झेड वन हे त्या लाईनवरचे डायरेक्शन रेशोज असतात. म्हणजे पाठीमागच आपण पाहिलेलं होतं की एखाद्या लाईनवरती, म्हणजे ॲक्च्युली 3 डायमेन्शनमध्येच वेक्टरच्या पाहिलं होतं की एखाद्या लाईनवरती 2 पॉईंट दिले असतील तर त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय असतात, तर x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. पण इथं एक्स वाय झेड एक पॉईंट आहे आणि x1 y1 z1 आहे, म्हणून डायरेक्शन रेशोज त्याच्या स्वरूपामध्ये आपण डिफाईन केले. बट डायरेक्शन रेशोज ऑफ एल आर गिवन ए बी सी, पण आपल्याला थिअरममध्ये सांगितलेत की त्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय आहेत, ए बी सी आहेत. याचा अर्थ आपण पॉईंटवरून काढलेले हे डायरेक्शन रेशोज आणि ऑलरेडी दिलेले ए बी सी हे डायरेक्शन रेशोज, हे दोन्ही डायरेक्शन रेशोज हे सेम असतात, प्रोपोर्शनल असतात. अँड देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली देअरफॉर x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c. तर विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन. तर या पद्धतीने तो थिअरम तो आपल्याला डिफाईन करता येतो. विद्यार्थी मित्रो, हा थिअरम अजून एका पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येतो. आपलं जे पाठीमागे जे इक्वेशन आले वेक्टर फॉर्मचे जे इक्वेशन आहे आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार, यामध्ये आर बारची किंमत आपण काय करायची, एक्स आय कॅप, कारण पीचा एक्स वाय झेड हा जर पॉईंट असेल तर त्याचा पोझिशन वेक्टर आपण कसा डिफाईन करतो, आर बार इज इक्वल टू एक्स आय कॅप प्लस वाय जे कॅप प्लस झेड के कॅप. त्यानंतर ए जर पॉईंट हे असतील तर ए बार काय असणार आहे, x1 आय कॅप प्लस y1 जे कॅप प्लस z1 के कॅप. ओके. आणि डायरेक्शन रेशोज एबीसी जर असतील तर त्या ठिकाणी तो वेक्टर काय असतो, ए आय कॅप प्लस बी जे कॅप प्लस सी के कॅप. तर ह्या जर किमती आपण पॅरलल वेक्टरचे डायरेक्शन रेशोज म्हणजे बी बारच्या जागेला हे ठेवलं, ए बारच्या जागेला याचे पोझिशन वेक्टर ठेवला आणि आर बारच्या जागेला हे पोझिशन वेक्टर ठेवून जरी आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला असंच एक रिलेशन मिळतं. त्यालाच काय म्हणतो आपण, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. तुम्ही ट्राय करा आणि निश्चितच तुम्हाला ह्या पद्धतीने ते इक्वेशन मिळणार आहे. ओके, समजलं थिअरम? गुड. नाव नेक्स्ट यामध्ये आता आपल्याला काय पाहायचं आहे, त्या ठिकाणी इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू टू गिव्हन पॉईंट. 2 गिव्हन पॉईंट्स दिलेले असताना, आता पाठीमागचे जे 2 थिअरम होते त्यामध्ये काय होते की एक पॉईंट आणि पॅरलल वेक्टर देत होतं. आता पॅरलल वेक्टर न देता तुम्हाला डायरेक्ट 2 पॉईंट दिलेले असतात, त्या लाईनवरती 2 पॉईंट दिलेले असतात ए आणि बी. तर त्या लाईनचे इक्वेशन काय असतं, मग तसंच सेम वेक्टर इक्वेशन इथं तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. पहा थिअरम, द इक्वेशन ऑफ द लाईन पासिंग थ्रू ए बार अँड बी बार, म्हणजे हे 2 पॉईंट दिलेले असताना त्याचं वेक्टर एक म्हणजे वेक्टर फॉर्म काय असतो, तर आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार. म्हणजे फरक फक्त काय आहे, तिथं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार होतं, इथं आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा इन ब्रॅकेट बी बार मायनस ए बार आहे. ओके, प्रूफ सेम त्याच पद्धतीनं सोपं आहे. पहा, लेट एल बी द लाईन विच पासेस थ्रू दिस 2 पॉईंट्स. लेट पोझिशन वेक्टर दॅट इज जनरल पॉईंट पी आर बार बी अ व्हेरिएबल पॉईंट ऑन लाईन एल अदर दॅन ए. ओके, पहा एकाच लाईनवरती आता 3 पॉईंट झाले. देअरफॉर वी कॅन राईट हिअर ए पी बार अँड ए बी बार आर कोलिनियर असतील तर ते स्केलरच्या स्वरूपात डिफाईन करता येतात. ए पी बार इज इक्वल टू लॅम्बडा ए बी बार, वेअर लॅम्बडा इज अ स्केलर. अँड नाव पुट द definitions by using position vector. AP bar is nothing but by triangle law R bar minus A bar is equal to lambda, आणि AB bar ची position vector ची definition B bar minus A bar. फक्त minus A bar right side ला घ्या, we get the required equation of vector equation of the line, that is R bar is equal to which is the required equation of vector equation of the line. तर या पद्धतीने आपल्याला ते अगदी सिंपल प्रूफ आहे. डायग्राम मस्ट आहे, डायग्रामवरून आपल्याला लगेच ते त्या ठिकाणी लक्षात येईल. ओके, आता सेम तसंच याचं पण कार्टेशियन इक्वेशन आपल्याला विचारलेलं असतात. 2 पॉईंट दिलेले असतात, ए आणि बी 2 पॉईंट दिलेले आहेत आणि त्याचं कार्टेशियन इक्वेशन. काय फरक आहे दोन्ही कार्टेशियन इक्वेशन मध्ये? पहिल्यामध्ये फक्त डिनॉमिनेटर ए बी सी आहे आणि ह्या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटर x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस z1. विद्यार्थी मित्र, तुम्हाला माहितीच आहे की x2 मायनस x1 म्हणजेच ए असतं, y2 मायनस y1 म्हणजे बी आणि z2 मायनस z1 म्हणजे सी असतं. हे नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही, कारण हे डायरेक्शन रेशोची डेफिनेशन आहे. प्रूफ अगदी सिंपल त्याच पद्धतीनं. लेट एल बी द लाईन विच पासेस थ्रू दिस 2 पॉईंट्स पी एक्स वाय बी व्हेरिएबल पॉईंट ऑन लाईन एल अदर दॅन ए. अगदी सगळ्या फॉर्मॅलिटीज आहेत बघा. डायरेक्शन रेशोज ऑफ एल आर एक्स मायनस x1, y मायनस y1, z मायनस z1. बट डायरेक्शन रेशोज ऑफ एल आर x2 मायनस x1, y2 मायनस y1, z2 मायनस
Z1 हे दोन्ही एकाच लाईनचे डायरेक्शन रेशोज असतात, त्यामुळे ते प्रोपोर्शनल असतात. देअरफॉर वी कॅन राईट डायरेक्टली एज लाईक दिस इक्वेशन. दिस इज कॉल्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. ओके. आणि मग हे सुद्धा कार्टेशियन इक्वेशन अजून एका पद्धतीनं फाइंड आउट करता येतं. म्हणजे कोणतं? तर आपलं जे वेक्टर फॉर्मचे इक्वेशन आहे तिथे ह्यांचे पोझिशन वेक्टरच्या डेफिनेशन ठेवायच्या. आर बार, ए बार, बी बार ह्या किमती ठेवल्या का त्या ठिकाणी तुम्हाला ह्या टाईपमध्ये इक्वेशन मिळतं, विच इज द रिक्वायर्ड कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन. ओके, समजलं? महत्वाचे थिअरम आहेत, 4 थिअरम आहेत बघा ह्या लाईन चॅप्टरमध्ये. वेक्टर फॉर्म, कार्टेशियन फॉर्म, जेव्हा एक पॉईंट आणि पॅरलल वेक्टर दिलेले असताना. त्यानंतर दुसरे 2 थिअरम आहेत ते, एक त्यामधला वेक्टर फॉर्म, दुसरा कार्टेशियन फॉर्म. यामध्ये 2 पॉईंटमधून जर लाईन जात असेल स्पेसमध्ये तर त्याचं इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं, असे हे एकूण 4 थिअरम्स आहेत. आता याच्यावरती आपल्याला सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतात ते आपल्याला पाहता येतील. पहा, व्हेरीफाय दॅट. काही 2-3 एक्झाम्पल आपण घेऊ ह्या लेक्चरमध्ये आणि मग नेक्स्ट लेक्चरला आपण 6.1 जो एक्सरसाइज आहे तो आपण ब्लॅकबोर्डवरती आपण त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. हे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. व्हेरीफाय दॅट पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर PV दिलेला आहे त्या लाईनवरचा, लाईज ऑन द लाईन आणि लाईनचं इक्वेशन दिलेलं आहे. पहा, तर ह्या ठिकाणी आपल्याला पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिला आहे आणि हे आर बारचं हे इक्वेशन दिलेलं आहे, म्हणजे त्या लाईनचं इक्वेशन दिले. तो पॉईंट त्या लाईनवरती आहे का नाही फक्त व्हेरीफाय करायचं. सिंपल आहे. आपण आर बारच्या जागी फक्त तो वेक्टर ठेवायचा. रिप्लेसिंग आर बार बाय 4i कॅप मायनस 11j कॅप प्लस 2k कॅप वी गेट. बघा या ठिकाणी फक्त आर बारच्या जागी ही किंमत ठेवायची आणि इक्वेशन सॉल्व्ह करायचं. इथं ब्रॅकेट वगैरे सॉल्व्ह केल्यावर काय येणार आहे पहा, आय कॅप वगैरे कॉमन काढायचं, म्हणजे 6 + 2 लॅम्बडा इन ब्रॅकेट. मी एक स्टेप इथं स्किप केली मधली. ॲक्च्युली लॅम्बडाने इथं प्रत्येक स्टेपला, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. आय कॅप कॉमन जर काढलं तर इथला 6 आणि इथला 2 लॅम्बडा, म्हणजे 6 + 2 लॅम्बडा इंटू आय कॅप. आणि कम्पेअरिंग दोन्ही डावी बाजू उजवी बाजू जर कम्पेअर केली आय कॅपचे कोएफिशियंट तर तुम्हाला असं रिलेशन मिळतं. 6 + 2 लॅम्बडा इज इक्वल टू 4, -4 + 7 लॅम्बडा इज इक्वल टू -11, 5 + 3 लॅम्बडा इज इक्वल टू 2. म्हणजे आय कॅप, जे कॅप आणि के कॅपचे जे कोएफिशियंट्स असतात ते इक्वल दाखवले. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लॅम्बडाची सेम व्हॅल्यू येते, लॅम्बडाची किंमत सेम येते. आणि त्यामुळं from each of these equations we get the same value of lambda and therefore given point lies on the given line. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी डिफाइन करता येईल किंवा एक्झाम्पल ते व्हेरीफाय करता येईल. ओके. दुसरं, प्रत्येक वेगवेगळ्या टाईपचं आपण एक्झाम्पल घेऊया. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर दिलेला आहे आणि पॅरलल वेक्टर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. माहिती आहे तुम्हाला, एखाद्या लाईनवरचा पॉईंट दिला असेल आणि पॅरलल वेक्टर दिला असेल तर त्याचं वेक्टर इक्वेशन काय असतं, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार. पॉईंटला आपण ए बार असं म्हणतो, पॅरलल वेक्टरला बी बार म्हणतो. या इक्वेशनमध्ये आपण त्या किमती जर ठेवल्या तर डायरेक्ट आपल्याला हे इक्वेशन मिळतं, विच इज द रिक्वायर्ड वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर वी राईट हिअर द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दिस पॉईंट अँड पॅरलल टू दिस वेक्टर इज नथिंग बट r bar is equal to 4i cap minus j cap plus 2k cap plus lambda into b bar that is minus 2i cap plus j cap plus k cap. इथे तुम्ही एक स्टेप लिहिली असती तरी चालते. हिअर a bar is equal to हा वेक्टर अँड b bar is equal to हा वेक्टर आणि मग किमती ठेवल्या. इट इज ऑल्सो बेटर, विच इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाईन. तर या पद्धतीने आपल्याला ते डिफाईन करता येतं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा, क्वेश्चन नंबर 3. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द पॉईंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर. पॉईंट दिलाय आणि पुढे काय दिले एक्झाम्पलमध्ये, डायरेक्ट पॅरलल वेक्टर न देता परपेंडिक्युलर टू दिस 2 वेक्टर, या 2 वेक्टरला परपेंडिक्युलर आहे ती लाईन. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्र, या 2 पॉईंटला परपेंडिक्युलर असतील तर ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट जर घेतला तर तो पॅरलल वेक्टर आपल्याला मिळतो. म्हणजे क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय असतो, तर ह्या 2 वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट जर आपण घेतला तर विच इज द परपेंडिक्युलर टू बोथ दिस 2 वेक्टर्स. ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट म्हणजे याला परपेंडिक्युलर येते. म्हणजे परपेंडिक्युलरचा पुन्हा परपेंडिक्युलर जर घेतला तर ती आपल्या ह्या दिलेल्या लाईनला पॅरलल लाईन मिळते. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस प्रोडक्ट घ्यावा लागेल. पॉईंट जो आहे तर आपण ए बार म्हणलं, जे परपेंडिक्युलर 2 वेक्टर्स असतात त्याला बी बार आणि सी बार जर आपण सपोज केलं तर ह्या दोन्हीचा क्रॉस प्रोडक्ट घेतला, बी बार क्रॉस सी बार इज परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड सी बार. It means that B bar cross C bar is parallel to the required line, and therefore we take here cross product B bar cross C bar, we get as like this, that is -3i cap plus 2j cap plus k cap.
क्रॉस प्रॉडक्ट कसा घेतो तुम्हाला माहित असतं. डिटर्मिनंटमध्ये कंपल्सरी पहिला रो आय कॅप जे कॅप के कॅप असतो. दुसरा रो म्हणजे पहिल्या फॅक्टरचे आय कॅप जे कॅप के कॅपचे कोइफिशियंट. तिसरा रो म्हणजे ह्या सी बारचे कोइफिशियंट. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व्ह केला का हा वेक्टर मिळतो, म्हणजे बी बार क्रॉस सी बार मिळतो, म्हणजे हा पॅरलल वेक्टर तुम्हाला मिळाला. आणि मग पॅरलल वेक्टर जर मिळाला तर आपला दिलेला पॉईंट जो आहे तो ए बार आहे. पॅरलल टू दिस वेक्टर जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लाईनचं इक्वेशन माहिती आहे की आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅमडा इंटू बी बार. हे जे आहे त्यामध्ये तो पॅरलल वेक्टर ठेवला, वी गेट द रिक्वायर्ड अँसर. तर या पद्धतीने आपल्याला ते सोल्युशन डिफाईन करता येतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र आपण 3 एक्झाम्पल बघितले, महत्त्वाचे 2 थेरम बघितले. काय प्रॉब्लेम असतील तर विचारा. त्या ठिकाणी लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण 6.1 हा एक्सरसाइज त्या ठिकाणी पाहूया.